सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। स्वामी आले कनाशीहून वर्ध्याहून आले। वर्ध्याहून स्वामी इथे भडगावला आले। वाक वडजी या मार्गावरून नदी किनारे आलेत। नदी किनाऱ्या स्वामींनी इथे 3 दिवसाचं वास्तव्य घेतलेलं आहे। स्वामींना इथे स्वामी इथे 3 दिवसात वास्तव्य घेतलं। स्वामी इथे आले। त्यानंतर स्वामी इथे रंगपंचमी गावात चालत होती। काकासोड चौक म्हणून एक काकासोडचा एक भक्त भेटला व त्यांना विचारलं ते स्वामी म्हणाले इथे होळी वजीर म्हणाले धुलिवंदन केलं। इथे 3 दिवसानंतर सांगितलं स्वामींनी गावात 18 दिवसाचा मुक्काम आहे। गावात स्वामी म्हणाले काकासोड नावाचा एक भक्त होता, त्यांनी विचारलं स्वामी आम्हाला द्वारकेला यायचं म्हणे। स्वामी म्हणे तो द्वारका काय चालायचं, इथेच द्वारका दाखवली स्वामींनी भडगावमध्ये। भडगावात गावात वसई स्थान आहे, ते 18 दिवसाचं वस्तान आहे तिथे अवस्थान। तिथे 18 दिवस स्वामींचा मुक्काम होता। वास्तव्य कमीत कमी 21 दिवसाचं भडगावमध्ये वास्तव्य आहे। शंकराचं मंदिर या शेवाळ्या स्थानला होतं आणि तिकडे जे होतं ते जैन लोकांचं मंदिर होतं गावात। इल्ळा आहे इथली दंडो। चक्रधर स्वामी की जय। हे मंदिर आहे शेवाळ्यावस्थान। तर पहिले स्वामी कनाशी होते। कनाशीहून नदी काठून वर्ध्याहून इथे आले। ही नदी तिथे गिरणा नदीहून ते इथे आले। इथे पहिले शंकराचं मंदिर होतं, ते शंकराच्या मंदिरावर थांबले होते। मग इथे एक भक्त होता, तर ते दोघी सोबत इथे थांबले होते म्हणून याचं नाव शेवाळ्यावस्थान पडलं शंकराच्या मंदिरावर। आणि मग ते गावात गेले। इथे 3 दिवसाचं वास्तव्य होतं त्यांचं। मग ते गावात गेले। गावात जैन मंदिर होतं। जैन मंदिराच्या साईडला गुफा होती एक। त्या गुफामध्ये एक काकोस नावाचा भक्त होता। त्या भक्तांनी म्हटलं आम्हाला द्वारकाला जायचंय। ते स्वामी म्हटले द्वारका इथेच दाखवून देतो तुम्हाला, कशाला द्वारकाला जाता तुम्ही। मग स्वामींनी इथे गिरणा नदीमध्ये द्वारका दाखवली होती पूर्ण। ते मग तिथलं स्थान आहे वसई स्थान आणि इथलं आहे शेवाळ्यावस्थान। दंडोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शिवाळा स्थान वंदन हे अवस्थान आहे बाबाचा। तुम्ही काढला ठीक आहे सर।